या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या लोकलचे अपडेट आपण घेऊयात। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी आता ओसरलंय। दुसरीकडे हार्बर रेल्वे सध्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईकर जे कोणी लोकलनं प्रवास करणार असतील त्यांनी ही बातमी बघा आणि मग बाहेर पडा, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही सुरू आहे। लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आणि लोकलचे हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी आता ओसरलेलं आहे, तर हार्बर रेल्वे ही फक्त 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सध्या सुरू आहे। त्यामुळे आज सकाळी सकाळी जे कोणी प्रवासी चाकरमानी जे लोकलनं प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ही दिलाशाची बातमी म्हणू शकतो। काल जी काही पुरती अवस्था प्रवाशांची झालेली होती, आज मात्र घराबाहेर पडताना न्यूज 18 लोकमतची ही बातमी बघा। दिलासादायक बातमी रेल्वेच्या वाहतुकी संदर्भातली। मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरचं पाणी ओसरलेलं आहे। दुसरीकडे हार्बर रेल्वे फक्त 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, कालच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा मुंबईकर प्रवाशांना धडकी भरली असेल। अर्थात मुंबई स्पिरिट आहेच, मात्र तरी देखील आत्ताचे अपडेट काय द्याल प्रेक्षकांना? आपण बघतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झालेला होता आणि या मुसळधार पावसाचा थेट परिणाम आपल्याला या सगळ्या मुंबईतील अनेक रेल्वे ट्रॅकवरती झालेला पाहायला मिळत होता। आज मात्र आपण जर बघितलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत करण्यामध्ये यश आलेलं आहे। दुसरीकडे मध्य रेल्वेचा विचार केला तर अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती असा थेट परिणाम झालेला पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं आहे। अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ही सुरळीत करण्यामध्ये मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं हार्बर मार्गावरती मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे। 5 ते 10 मिनिटं हार्बर मार्गावरची वाहतूक उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग, त्या एक्सप्रेस गाड्या या बंद करण्यात आलेल्या आहेत। मुंबई पुण्याला जाणाऱ्या अनेक लोकांचे यामुळे हाल होणार आहेत। अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती कालच्या पावसाचा आज थेट परिणाम पाहायला मिळतो। मांडवी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती आजही कालच्या पावसाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। बरं सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर लोकलचे आणि एकूणच रेल्वेचे अपडेट आपण घेतले। सध्या मुंबईतल्या लोकलची वाहतूक सुरळीत आहे, मात्र काही लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या रद्द आहेत। या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे सगळ्या ट्रेन्स आज रद्द आहेत। एकूण 7 ट्रेन्स रद्द झाल्या आहेत, तर 4 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत। पुणे रेल्वे स्थानकावरनं मुंबईच्या दिशेनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द आहेत। तर पुणे मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। पुणे ते मुंबई अशा धावणाऱ्या संपूर्ण ट्रेन्स आज रद्द आहेत पावसामुळे। एकूण 7 ट्रेन्स रद्द आहेत। 4 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदललेत। पुणे रेल्वे स्थानकामधनं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। पुणे मुंबईमध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे सर्व एक्सप्रेस ट्रेन्स या काही रद्द करण्यात आल्यात, काहींचे मार्ग बदलण्यात आलेत। त्यामुळे मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी। या मार्गावरच्या सगळ्या एक्सप्रेस ट्रेन्स आज देखील बंद आहेत। एकूण 7 एक्सप्रेस या रद्द केलेल्या आहेत, तर 4 एक्सप्रेसचा मार्ग बदललाय। याच संदर्भात माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, पुणे ते मुंबई प्रवास करणारे बरेचसे प्रवासी, त्यांच्यासाठी या एक्सप्रेस संदर्भातले काय अपडेट द्याल? खरं तर ही सगळ्यात महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुण्या मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून जो जोरदार पाऊस चालू आहे, अगदी मुंबईची परिस्थिती कालची बघितली तर जवळपास सगळ्या रेल्वेवरती पाणी होतं। पुण्यात देखील काही परिस्थिती तीच आहे आणि त्यामुळं पुण्याहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या अशा एकूण 7 रेल्वे गाड्या आज दिवसभरासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर 4 ज्या रेल्वे गाड्या ज्या पुणे मुंबई मार्गे जातात त्यांचा रूट देखील चेंज करण्यात आलेला आहे। खरं तर सततच्या सुरू असणाऱ्या पावसामुळे रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काल आपण पाहिलं होतं की मुंबईतली सर्व रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली होती। ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्या विस्कळीत झाल्या होत्या, रद्द करण्यात आल्या होत्या अनेक लोकल ट्रेन्स। आणि आता पावसाचा जोर या दोन्ही शहरामध्ये तसाच कायम आहे आणि त्यामुळे मुंबई
अन्य गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बरोबर. अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी. दुसरीकडे नाशिक शहरात सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरणातनं 1500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे गंगापूर धरणातनं 1500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू आहे. ते मौना केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या पावसाळ्यामध्ये अनेक वेळेला गोदावरी नदीचं पात्र हे विस्तीर्ण झालेलं, त्याचसोबत ही सगळी आजूबाजूची मंदिरं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली या आधी सुद्धा आपण पाहिली आणि आता पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याकडनं. लक्ष्मण, एकूणच नाशिकमध्ये पावसाची, नद्यांच्या पाणी पातळीची आणि धरणाची काय स्थिती? श्वेता, काल मध्यरात्रीपासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. खरं तर गंगापूर धरण असेल किंवा दारणा धरण असेल, जी नाशिक शहरातली आणि नाशिक जिल्ह्यातली मुख्य धरणं आहे, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील काल रात्रीपासून संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता या सगळ्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे. 8 वाजता नाशिकच्या गंगापूर धरणातनं 500 क्युसेक, तर नंतर तोच वाढवून साधारणतः 9 वाजता 1500 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. तर तिकडे दारणा धरणातून देखील 1500 क्युसेकने पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे ज्या नद्या आता आपल्याला जी गोदावरी नदी दृश्यांमध्ये दिसतीये, त्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते. सकाळी 7:30 वाजेपर्यंत गोदावरी नदीची जी पाण्याची पातळी आहे ती मात्र साधारण होती. मात्र आता शहरामध्ये देखील पाऊस पडतोय आणि गंगापूर धरणातनं देखील पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे. त्यामुळे 9 वाजेनंतर मात्र ही जी गोदावरीची दृश्य आपल्याला आता दिसत आहे त्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल दिसेल. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ होईल. याचं कारण असं आहे कारण शहरात देखील पाऊस पडतोय आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणातनं देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो. त्यामुळे एकाच वेळेला नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो येईल आणि त्यामुळे निश्चितपणे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे. जी दुकानं आहे किंवा व्यावसायिक आहेत त्यांना देखील आता नदीपात्रामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे आणि एकूणच आता मुंबई पुण्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये नाशिकला एक बरोबर. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे एकूणच नाशिककरांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिथे देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दिवा असेल, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. असेच आपण अपडेट घेत राहणार आहोत पावसाचे. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.